हाय गाईज, वेलकम बॅक टू द व्लॉग. आणि गुड मॉर्निंग झालेले. मी फ्रेश वगैरे होऊन आता कुठे आलोय आलो इकडे गुरुकृपा वॉटर प्युरिफायरला पाणी घ्यायला. पाणी संपल्या रूमवरचं म्हणलं पाणी घेऊन यावं जरा. सकाळी पाणी घ्यायला आलो आणि मग परत आत्ताच जस्टच मला माहिती मिळाली कॉलेजचे स्पोर्ट डे सुरू झालेत. म्हटलं आपण जास्त कॉलेजच्या ह्याच्यात नसल्यामुळे तिकडे बाहेर गेल्यामुळं आता मला समजलं कॉलेजचे स्पोर्ट डे पण सुरू झाले. त्याच्यामुळं म्हटलं आता स्पोर्ट डेला जावं. तुम्हाला पण दाखवलं स्पोर्ट डे कसं काय नियोजन आहे, कोणते स्पोर्ट आहेत काय. मला त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही. म्हणजे गेल्या वर्षी माहीत होती, कारण गेल्या वर्षी मी कॉलेजमध्ये सगळं अपडेट होतं रेग्युलरली. पण ह्या वर्षी कधी स्पोर्ट डे सुरू झाले, कधी टीम झाली, काय झालं काहीच मी ह्यामध्ये अपडेटच नव्हतो. मला जास्त याची माहितीच नव्हती. चालतंय, मी जातो कॉलेजला. आता जेवण वगैरे करतो, जातो कॉलेजला, चेक करतो काय अपडेट आहे, काय आहे, कोणाची आपली मॅच कधी, कोणासोबत आहे, काय आहे, कोण टीममध्ये काय आहे. मला बऱ्यापैकी माहितीच आहे कोण कुठला स्पोर्ट खेळतं, कोण किती खेळतं, कोण कसं खेळतं, हां, कोण कुठपर्यंत खेळतं, सगळं माहिती मला. काही विषय नाही. जाऊन बघतो, तरी चेक करतो कसं काय तुम्हाला सगळे अपडेट दाखवतो. आपला नंबर येतोय नाही येतोय, नंबरचा तो विषयच नाही. मज्जा येते नाही येते. नंबरसाठी खेळतच नाही आमचं डिपार्टमेंट, कारण आमच्या डिपार्टमेंटचा काही नंबरच येत नाही. हे खरंच आहे. चालते, जाऊ दे, जातो आणि तुम्हाला सांगतो, चेक करतो आणि तुम्हाला सगळे अपडेट देतो. बाय. जेवण वगैरे झालेलं आहे गाईस. ही आमची मेस आहे मागची गाईस. जेवण वगैरे झालेलं आहे आता मस्त पैकी. आता चाललोय कॉलेजच्या दिशेनं. पीटर बरोबर घेतलाय ऋषीचा डबा. म्हटलं पीटरला सोडायचं रूमवर. हाय पण पीटर. हाय गाईज, गुड आफ्टरनून, गुड नाईट. चालते, ह्याला पीटरला सोडतो रूमवर आणि तो जाईल मग डब्बा घेतो सुद्धा आणि जातो डायरेक्ट वरती कॉलेजला. तुम्हाला दाखवतो कुठले कुठले स्पोर्ट्स आहे, काय नियोजन आहे. आत्ताच नुकताच मिळालेल्या बातमीनुसार सूत्रांकडनं असं समजलंय की फुटटेकची टीम कबड्डीमध्ये काहीतरी फर्स्ट मॅच जिंकली. फर्स्ट मॅच जिंकून पुढच्या राऊंडला गेली. आता समजेल वर गेली, किती खेळली. तिथं गेल्यानंतरच चालतंय, तिथं जातो, तुम्हाला सांगतो काय विषय, काय नियोजन. ओके आय बाय आय गाईज. आलतो ग्राउंडवरती चेक करा क्राऊड. एक कुत्रा नाही, अर्धा कुत्रा नाही. इकडं का जे पोरं ते टाईमपास मेंबर आहेत, प्लेअर तर इथलं एक बी नाही. सगळं पब्लिक असं बसलेलं आहे, असंच निवांत नाही का. दुपारच्या आपलं झाडाखाली बसायचं. आणि विषय असा आहे, आम्ही आलो ह्या टायमिंगला आणि ह्या टायमिंगचा आमचा मिसमॅच झाला. आणि विषय असा झाला की मिसमॅचमध्ये की लंच ब्रेकमध्ये आम्ही आलो. ब्रेक असल्यामुळे इथं कोणच नाही. लवकर यायला पाहिजे होतं. ब्रेक असल्यामुळे इथं कोणच नाही. हा सीन झाला आहे. आता काय जास्त वेळ तर थांबू शकत नाही. तर त्याला कटाळा आला. कटाळा ह्याला काय मग कटाळा आलेला असतो. आता जेवण झालं, भूक लागली, जेवण पोटभर घेऊन, त्यामुळं भूक लागलेली एकदम. आता झोपच आली एकदम अशी डोळ्या. आणि इथं सगळे ग्राउंड वगैरे आखलेत कबड्डीचे. हे जे आता इथं व्हॉलीबॉलच्या मॅचेस आहेत 3 वाजता. व्हॉलीबॉलचं हे नेट आहे. व्हॉलीबॉलच्या मॅचेस आहेत 3 वाजता. तोपर्यंत काय थांबू शकत नाही. आता वाजल्या दीड वाजता झाला आहे ब्रेक. नाही का, लय उशीर होईल पोरांना पाणी प्यायला. चालते, जातो रूमवर. काय डायरेक्ट थांबून पण उपयोग नाही. पोरांची प्रॅक्टिस चालली. प्रॅक्टिस बघायची का, तो प्रॅक्टिस करतात व्हॉलीबॉलच्या नेटला. तिकडचं नेटवर्कच पडलंय. वर प्रॅक्टिस करतात. मला इकडून दाखवतो, इकडून विविध बरोबर झाडामध्ये येतात. बाजूला पोर दर्शक बसलेत, दक्षक. आणि इकडे पोरं फिरतात निवांतमध्ये. कुठली रे? कुठं दिसतंय ते? काय तिकडं चाललंय. अरे सगळ्यांचे जर सारख्याच आहेत. पुढे बघ कसलं आहे, चौकन आहे का? असेल मग आपलंच असेल. मग तिकडे असतात आपले पोरं. जाऊ दे. मॅडम आहे का बघायचं रे. मॅडम असतं तर कसं होईल आपलं. पोरं खेळतात. व्हॉलीबॉलची प्रॅक्टिस चालली मस्तपैकी. पोरांना बेस्ट ऑफ लक आपल्यातर्फे. नंबर यावा पोरांचा. फुटटेकची पोरं शोधतोय. व्हॉलीबॉलची टीम कुठं आहे पण ते काय आता सापडा नाही. सापडल्यावर बघू आपण, भेटू त्यांना पण बेस्ट ऑफ लक देऊ. आला बॉल आपल्यापासून नाही. गाईज एकदम निराश होऊन, एकदम हताश होऊन आम्ही माघारी चाललो. काय बघायला भेटले नाहीत.
मॅचेस आणि स्पोर्ट्स काहीच बघायला भेटलं नाही, असा विषय झाला. आता काय म्हणलं आपण येईल एखादी मॅच चालू असेल मस्तपैकी बघायला भेटेल, दुपारचं मजा येईल. पण नाही का, काहीच झालं नाही तसं. मॅच बी नाही, स्पोर्ट्स बी नाही, काहीच नाही. मूड ऑफ झाला माझा. तुमचा पण झाला असेल की तुम्ही पण स्पोर्ट्ससाठीच बघत असाल ब्लॉग. मला माहिती आहे स्पोर्ट्ससाठी नाही, माझ्यासाठी बघत आहे ब्लॉग. जाऊ द्यात. चलते बाय. नंबर जातो मग सांगतो काय विषय. फक्त आजचं प्लॅनिंग काय, कुठं जायचं, काय करायचं. चालते बाय. गायज पाटलाची मॅच आहे. गायज पाटील बघा हातात काय घालून आलाय, हातातलं दाखव, नीट दाखव. तो जर्सी नंबर दाखव, जर्सी नंबर 1793. ह्याच्या मागचं आता ही सांग. ऑर्डर नंबर आहे 1793. ऑर्डर नंबर 1793. ऑर्डर नंबर 1793. सांग ए यार, सांग की जर्सी नंबर सांग. ए यार सांगला का, होला का नादात गेलाय काहीच. तो गॉगल काढून खेळ, गॉगल काढून खेळ. ह्या कुत्र्याला घेऊन जा बरोबर. हा नादात गेलाय, त्याला खेळाय घेतले पण त्याला खेळाय कोण घेत नव्हतं. मग फोन करून सांगितलं की अरे आपलाच पोरगा काय, पण त्याला घेतले खेळाय. जाऊ द्या, येतं त्याला खेळाय म्हणून त्याला लावले खेळाय. खेळेल तो, काही विषय नाही. त्याला बी बेस्ट ऑफ लक, सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. आम्ही जातो रूमवर. हाताला द्या बघितलं इनर, त्याचं नव्हतं, दुसऱ्या कोणाला तरी घातलं असेल असं मला तरी तसं वाटतंय. पण घेतलं असेल नवीन खरेदी तर काय सांगू शकत नाही. चालते बाय. हाय तुम्हाला एक मित्राला भेटवायचं आहे. आत्ता आम्ही आलतो वडापाव खायला, सस्ते वडेवाल्यांचा वडापाव खायला. आणि आपल्यासोबत कोण कोण आहे माहिती का, आपला एक पाटील काहीतरी म्हणते सुप्रसिद्ध वडेवाला. आपल्यासोबत आपला मित्र आला कराडचा. नमस्कार. तो फलटणलाच आहे, पण तो कराडला असतो एज्युकेशन त्याचं घेण्यासाठी. खास रंभावला भेटायला आलो मी, रंभावला. मेन ब्लॉगर झालाय आपला तो आपला सबस्क्रायबर पण आहे, आपला सबस्क्रायबर काळजातला माणूस आहे. पण सबस्क्रायबर आता झालाय, पण आपला जुना दोस्त आहे, जुना दोस्त आहे लहानपणीचा. काही विषय नाही. पाटील पण आलाय व्हॉलीबॉल मध्ये नंबर काढून. एकच मॅच जिंकला की एकच बॉल, एखादा बॉल हाताला लागला त्याच्या की लगेच सेमी फायनलला गेली मॅच. सेमी फायनल मध्ये जर 3 वेळा बॉल हाताला लागला तर फायनल नंबर येईल. कसा विषय काय 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 आता मेन ब्लॉगर बोलायच म्हटल्यावर थोडं नाही का, नवीनच बावलता लांब भेटायला कराडवरनं. कराड किती किलोमीटर आहे? नाही म्हणलं तरी असं 120-125 जास्त असेल. लांब आलाय मग लय लांब आलाय बाहेर भेटायला. खास एसटीनं आलोय, खास महामंडळाने आलोय, खास महामंडळाने आलाय. काही विषय नाही, चांगली गाडी होती. 12 आकारची गाडी होती ना. 12 आकारची गाडी होती, 12 स्टेशनची. भाऊ भेटला, मनाला लय भारी वाटलं, थंड वाटलं. काही विषय नाही. हे अजून काय घ्यायचंय? भाऊ कसं वाटतंय? एक नंबर वाटतंय, काही विषय नाही. तू भेटला तर अजूनच एक नंबर वाटतंय. मला तर ओळखतोच तुम्ही, किंग ऑफ बारामती. चालते काय, तुम्ही बोलतो जरा, बसतो त्याबरोबर विचार विनिमय जरा करतो. आडी अडचणी करतो, सॉर्ट आउट करतो. आम्ही शेवटचं मला वाटतं 12वीचा बोर्ड झाला, लास्टचा पेपर तेव्हा भेट झाली आमची. त्याच्या आत्ताच भेट झाली. 12वीचा बोर्ड झालता नाही वे. आम्ही 4 नवीन बटाटा भजी काय, बटाटा भजी पण आणली काय. तुम्ही पण खावा बटाटा भजी. अरे काही निघून वडा खाल्ला नाही, खावा बरं बटाटा भजी खाणार आहे म्हणलं. पोरांनी जेवायला नाही राहिलं तर पोर असली भजी चालतात बघा. आता काहीतरी तुम्ही आता काय ह्या टायमिंग असलं तर खायला लागतं की. ह्या टायमिंग जेवतात का कुठं? आपण काय हे का म्हणून तर आपण वेगळं करायचं ना काहीतरी. टेबल बुक केला नाही ऐकायला का? व्हेज माणसं आहेत आपण. कोण व्हेज आहे? ब्लॉगर व्हेज नव्हते बरं का कधी. नका ब्लॉगर, त्यांना माहिती आहे की दिवसाड व्हेज असतो आपण. सोमवार आला व्हेज, बुधवार आला, मंगळवार आला, गुरुवार आला व्हेज, शनिवार आला व्हेज. चालते काय, ह्याला भेटतो जरा, बोलतो काय विषय नाही. आणि मग तुम्हाला परत ना घरी भेटतो. ह्याचं इंट्रोडक्शन तर झालंय.
काय इंट्रोडक्शन सांगितलं माझा काय सांगितलं अरे हे नाव सांगायचं राहील करत असतात आपली. जाऊ काय हेच नाव आविष्कार आहे, आविष्कार याला आम्ही आयु म्हणतो. बाकी तुम्हाला सांगितलं त्या ॲग्री बिग्री करायला कॉलेजला. कॉलेजचं नाव विचारू नका तुम्ही, त्या कॉलेजमध्ये जाऊन त्याला त्रास द्यायचा. नाही कॉलेजलेच भारी कॉलेजलेच भारी तुम्ही जाऊ नका अजिबात. लय गर्दी होईल तुझ्या कॉलेजच्या बाहेर. मग काय त्यांचं नाव सांगितलं नाही ते नको सांगू नको नाव सांगा तिथं मला कॉलेज जायचं बरं उद्या गेलं मला धरतात राम ब्लॉगर भेटतो काय बरं बोलतो जरा तुम्हाला माघारी परत भेटतो 5 मिनिटानं. साळुंके आमचा मित्र साळुंके आज रामसर पण आलेत चहा प्यायला निवांत कुंदाच्या. ह्यानं खरं तर आपला ब्लॉग बघितलेला निवांत कुंदा चहाचा की खावा बिवा नाही का चहामध्ये, त्यामुळे ह्याला तिथंच चहा प्यायचा इच्छा झाली चहा प्यायची. मग कराडवरनं डायरेक्ट चहा प्यायला झाला. ब्लॉग बघून आला तो स्पेशल चहा प्यायला कराडवर डायरेक्ट आलाय पोरगा चहा प्यायला. तुमचं बोला आम्ही काय तोंड धरले. बोला प्रशंसा करत होतो पाटील बद्दल. पाटील बोलले लगेच परत एकदा ही बंद झालं हे बोलू दे की सरांना आपलं काय बोललंय राव. प्रत्येक व्हिडिओ आपली बघतो काही विषय नाही, त्यामुळे त्यांनी चहाची पण बघितलेली. त्या म्हणला चहा आपल्याला पिऊनच बघायचं एकदा, नाही प्रत्येक गोष्टीची एकदा चव घेतल्याशिवाय कळत नाही. सर खरं ते राहू द्या, इथं बोला इथलं बोला ते राहू द्या चालते. मॅनेजर बसल्याकडे उशीर होईल म्हणून चहा जोरात आहे बरं का पोरांना. अजून पेलं नाही तरी जोरात आहे म्हणतोय. आता पेल्यानंतर त्याला विचारू आपण कसा जोरातच असणार आहे 100%. ब्लॉगर पेलत म्हटलं विशेष चांगलंच असणार आहे. चालतंय चहा लावून विचारून त्यांना पिऊन ह्याचा रिव्ह्यू माझा रिव्ह्यू. तुमचा काय रिव्ह्यू किती स्टार आहे तुमच्या? आमच्याला 4.5 5 पैकी 4.5. सर तुमचं किती स्टार ह्याला 5 पैकी? 4.5. यांनी पण 4.5 दिले. तुमचं चहा उतून घेतला ना अर्धा यांनी होतं घेतला. तुमचा किती? टोस्ट खाल्ला नाही का? भूक नसेल त्यांना. तुम्ही किती? अहो आता तुम्हाला चहा दाखवला भारीतला, तुम्हाला वडापाव दाखवला असता तुम्ही म्हणायचं ना वडापाव खायचा आहे आपल्याला. जाऊ दे सांगा ह्याला किती रिव्ह्यू स्टार सांगा. 4.5 का? येस. बाकी मग आपण मॅगडीला रिव्ह्यू देतच असतो ऑनलाईन गुगलवर, त्याचा काही विषय नाही. त्याला किती रिव्ह्यू? त्याला लय असतो 5 स्टार असतो त्याच्यात 5 पैकी 5 फुल चालतंय. चहा देऊन घेऊ आपण ह्याचा रिव्ह्यू. बाय. चहा त्याला टेस्ट सांगावी कसा आहे टेस्ट? एक नंबर. एक नंबर म्हणजे सांग ना, एक्सप्रेस कर कसं आहे तो शब्दात एक्सप्रेस करू शकत नाही असा एक नंबर आहे. अजून कसं सांगू? सांग की तरी बी कसं काय एक्सलंट जोरात. एकच नंबर का? असा चहा तर मी कराडला तर नाहीच पिऊ कुठं, फलटणला तर नाहीच. फलटण तर लांब संबंध आहे. असं 12मध्येच भेटणार. दादा आहेत ना शेवटी. नाही ह्यो निवांत चहा आहे, तो दादाच चहा वेगळा आहे. ह्यो निवांत चहा आहे. एक दिवस आपण दादाच चहाला बी जाऊ, काही विषय नाही. सर तुम्ही दादा चहा घेतला आपण दादा चहा घेतला ना तो काय करतोय असं चहा तयार करून ठेवत नाही, डायरेक्ट बनवतो. आणि त्याचा कप बी असलं थोडा ह्याच्यापेक्षा कट साईज कप आहे. डायरेक्ट बनवणार डायरेक्ट देणार, त्यामुळे गर्दीला असते. प्रीमिक्स वापरत नाही चहा पावडर चहा करतो. टाइम लागतो आणि क्वालिटी देतो ना. ताजं असलं की ऍसिडिटी होत नाही. क्वालिटी आहे पण वेळ ज्याला लवकर प्रिपेअर करायचं, लवकर लवकर बरोबर. तेव्हा कसं फिफो मेंटेन करतो. चालतंय. निसर्गाच्या सौंदर्यात सानिध्यात कट नाही एकदा पण झाले कट नाही होत.
निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला चहा प्यायला भेटतो. काही माणसं रोडून गाड्या चालल्यात, अशा गाड्या जात राहतात आणि तुम्ही गाड्याकडे बघून चहा पिऊ शकता. गाड्यांकडं गाड्यावर बसलेल्यांकडं बघू शकता. अजून काय हरकत नाही, कशाकडे बघू शकता, काय हरकत नाही त्याबद्दल. दिवस आठवतात नाही का जुने दिवस कुठे जुने दिवस पाटील? लहानपणी बघतोय पाटील लहानपणी काय करायचा की गाड्या मोजायचा, दारात बसायचं, गाड्या दारात किती केल्या सगळ्या मोजायचा. सगळ्या पोरांच्या आधी चहा संपलाय. सगळ्या पोरांच्या चहा संपलाय म्हणजे चहा कसा माहिती आहे ना. चहा एक नंबर आहे, चहाचा काही विषय नाही, सगळ्यांना आवडला, एन्जॉय केलाय मस्त पैकी. तुम्हाला भेटतो डायरेक्ट आता निवांत झाले, निवांतवरती निवांत चहा पिऊन झालाय सगळ्यांचा चहा पिऊन झालाय. किती किती मोकळे कप आहेत बघा, कधीच झाला पिऊन. चालते जातो आता निवांत मध्ये मॅगडीला. बाय. शुरुआत नहीं खत्म कर रहे हैं. चलो भाई, बोल. बाय बाय, टाटा सी यू. बाद में अभी आज ब्लॉग खत्म हो गया. आजचा ब्लॉग पाहून आपण इथं संपू, काही विषय नाही. आजचा वृत्त तुम्ही वेगळीतला डान्स बघितला, सरांना पोरांना कसा कसा डान्स केला, काही विषय नाही. एन्जॉय फुल चाललेला असतो आपल्या इथं. पोरांना जेवण बिवण झालं की पोरांना सरांना आली की हे चाललं, ह्याचं घर इथंच आहे, इकडे ह्याचं घर आहे. जाताना हा बघा काहीच कसं जातोय बघा. हा चालते. ए दमन घ्यायला काहीच तो काही विषय नाही. कॅमेराला खराब झाला, मला एकदम पुसू दे. एकच मिनिट. ए ठीक आहे आता, ठीक आहे का आता, ठीक आहे ना, मी पुसलाय त्या विषयाला. आता तुम्हाला बोलायचं म्हटलं तर तुम्ही मज्जा मस्ती बघितली का आपण कशी केली, काय मस्तपैकी मज्जा असते आपली. सर बीर सगळे एन्जॉय करतात, त्यामुळे मला मेगडी आवडतं. मेगडीचा ॲटमॉस्फिअर मस्त आहे. बाकी दुसऱ्या ब्रँडसारखं नाही की सरसारखंच राहायचं. बाकी सगळ्या म्हणजे आमच्या इथं सिस्टम कसं आहे, कोणी कोणाला सरच बोलायचं नाही, नावाने सांग मारायचे. सर म्हणले कसं आहे, त्याला स्टँडर्ड होत, त्याला त्याचा वेगळा ॲटिट्यूड, की परत खालच्याला त्याला कमी वाटणार, ते लो फील करणार. तसं काहीच नाही. त्यासाठी डायरेक्ट एकमेकांना नावाने हाक मारायचं, फ्रेंड ॲज अ फ्रेंड राहायचं, मस्त मज्जा वगैरे करायची. सगळी मज्जा करतात, मस्तपैकी सॉन्ग वगैरे लावले, सगळे डान्स केला सगळ्यांनी, मस्त असतं. आणि असं नाही की एक कधीतरी बऱ्यापैकी असतं, जास्ती करू असं बोलाबोली, एकमेकाची चेष्टा, फनी चालूच असतं आमचं, काही विषय नाही. तर चालते, ह्याच गोष्टीवरती एंड करू आपण आजचा व्लॉग. बाय बाय गायज, सी यू गायज डायरेक्ट टुमारो. लव यू गायज. आपण आता भेटू डायरेक्ट उद्या. तोपर्यंत तुम्ही पुढचा ब्लॉग बघण्यासाठी नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका आपल्या मित्रांसोबत. बाकी अजून काय सांगायची तुम्हाला काही गरज नाही. मी कुठं आलो आहे गायचं, पेन्सिल चौक होते गायचं. ह्या रस्त्यावर तुम्हाला मी रात्री दाखवायचं विसरलो आहे का दाखवले ते माझ्या लक्षात नाही, पण एकदा चेक करा कसा व्ह्यू आहे गायचं. मस्त आहे ना. एकच मिनटं गायचं, आता चेक करा. हाव इज दिस व्ह्यू. हा व्ह्यू मला आवडतो. रात्रीच्या इथे चालाय वगैरे आल्यानंतर ना खूप मस्त वाटतं. हा व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी कितीतरी पब्लिक लांबून बाहेरून येतं. तर तुम्ही चेक करा. आज मी तुम्हाला माझ्या कॅमेरा डोळ्यात दाखवतोय. तुम्हाला जर स्वतःच्या डोळ्यात बघायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला बारामती इथंच यावं लागेल. पेन्सिल चौकाची इथून आल्यानंतर ना VSBT म्हणजे विद्याप्रतिष्ठान स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजीच्या मधला हा रस्ता आहे. गदिमा सभागृहापर्यंत हा रस्ता जातो. अख्खा हा रस्ता तुम्ही चेक करू शकता, काही विषय नाही.
लाईटिंग दोन्ही बाजूला लाईट अशा झाडांच्या तिथं कलरफुल लाईट्स आहेत. आणि जर तुम्ही 4 ते 5च्या जर दरम्यान आला तर तुम्हाला इथं म्युझिक पण चालू असतं जे सगळे आपले ओल्ड सॉन्ग आहेत 90चे सॉन्ग, त्या सगळ्यांचं बॅकग्राऊंड म्युझिक चालू असतं. असं म्युझिक मस्तपैकी म्युझिक चालू असतं, एकदम सॉफ्ट म्युझिक. आता लाईट एकदम बंद होईल, पुढं काहीच लाईट नाही असणार आहे, त्यामुळे मी काय तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळं गाईज बाय. आजच्या पुढचा व्लॉग एवढाच. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त लांबपर्यंत पोहोचवा, हवाला जसं सपोर्ट करत राहावा. चालते गाईज. बाय गाईज. लव्ह यू गाईज.